महिला लैंगिक शोषण प्रकरणी आता महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा चाकणकर यांना एसआयटीने समन्स बजावले। मात्र मी महिला आहे आणि महिला असल्यामुळे मी नाशिकला येऊ शकत नाही असं चाकणकरांनी दिलेलं कारण काही पटण्यासारखं नाही। कदाचित चाकणकरांना आपल्याला चौकशीच्या बहाण्याने बोलवून अटक करतील अशी भीती वाटते का? पण मुळात चाकणकरांना अशी भीती का वाटते? कर नाही त्याला डर कसले? जर चाकणकरांचा सगळ्या प्रकरणात काहीच सहभाग नसेल तर चाकणकर या चौकशीला सामोरे जायला घाबरतात का बरं? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, एसआयटी जी या संपूर्ण प्रकरणावर काम करते त्या एसआयटीच्या प्रमुख सुद्धा तेजस्विनी सातपुते या एक महिलाच आहेत। 2-3 दिवसांपूर्वी मी आणि इतर महिला आम्ही नाशिकला गेलो होतो। काय चाकणकरांना कायद्याचा आदरच करायचा नाही का? एसआयटीची किंमत चाकणकरांच्या नजरेत काय कसपटा समान आहे का? चाकणकर एका अर्थाने समन्सला अशा पद्धतीने जेव्हा उत्तर देतात याचा स्पष्ट अर्थ चाकणकर कायद्याला कवडीमोल समजतात। चाकणकरांच्या नजरेत एसआयटीची आणि इतक्या कष्टाने आयपीएस ऑफिसर म्हणून स्वतःच्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या एसआयटी प्रमुख सातपुते यांच्या सहीने आलेल्या कागदाची काहीच किंमत नाही का? पण मुळात आत्ता या सगळ्या प्रकरणात एसआयटीचा कणखरपणा बघण्यासाठी महाराष्ट्र नक्कीच उत्सुक आहे।